सर, रेल्वे दुर्घटना घडलेली आहे. ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये 5 जण रेल्वेमधून पडून मृत्युमुखी पडले, अनेक जण गंभीर झालेले आहेत. विरोधक सातत्यानं टीका करतो की बजेटमध्ये फक्त रेल्वेचे मंत्री आहेत ते रील काढण्यात व्यस्त आहे. कसं बघता या दुर्घटनेकडे काय सांगता? नाही, आता मी खरं माझी माहिती घेतली नाही, पण जी आता माझ्याकडे माहिती आली त्याप्रमाणे कोणतीही दुर्घटना दुःखद असते आणि त्याच्यामध्ये एवढंच आहे की हे काय राजकारण करण्याचं ठिकाण नाही आहे. कालचा जो परवाची जी चिनाब रेल्वे ब्रिजचं जे उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्र्यांनी केलं, हे इंजिनिअरिंग मार्वलच आहे जे रेल्वेने निर्माण केलेलं आहे. आता ही ज्या घडतात त्यामध्ये मग सिग्नल फेल्युअर आहे का, मोटरमध्ये चूक आहे का, आणखीन कशामुळे घडलंय, आता चौकशीचा भाग येतो. मला वाटतं विरोधकांकडे आता कुठे मुद्दे शिल्लक नाही, पण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा माझ्यासारख्या तरी कार्यकर्त्याला दुःख आणि वेदना होतात आणि ते चिडे येते कोणत्या विषयाचं राजकारण करावं. पण मला वाटतं त्याच्यामध्ये त्यांना माझी एवढी विनंती आहे की आपण ही सगळी घटना एकदा चौकशी होऊ दे, पण आपण त्याच्यावर भाष्य केलं उचित आहे. सर, दुसरी अशी गोष्ट आहे की त्या रेल्वेमध्ये एकमेकांना, म्हणजे जे लटकलेले प्रवासी होते ते एकमेकांना लटकून जे आहे ते जात होते आणि एकमेकांना धडकून ते खाली पडले. तर कुठेतरी जे ऑनलाईन ऑटोमॅटिक जे रेल्वे सेवा महाराष्ट्रामध्ये सुरू होणार होती त्याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. नाही, आता अनेक दिवसामध्ये रेल्वेच्या ट्रॅक्समध्ये वाढ झाली. आता मुंबई मेट्रो सारखे प्रकल्प आता यशस्वीपणे त्याची कार्यवाही सुरू आहे. आता ह्या ज्या गर्दीच्या काळामध्ये जे प्रवासी रेल्वेला धरून जातात हे नित्यचित्र आपण रोज पाहतोय, तर तसं व्हायला नाही पाहिजे. रेल्वे सुरक्षा दलानं किंवा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याच्यात विशेष काळजी घेण्याची आवश्यकता होती. पण मी म्हटल्याप्रमाणे एकदा अंतिम चौकशी झाल्यानंतर आपल्याला वस्तुस्थिती आपल्याला कळेल काय घडलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी